तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही सगळे चांगले आहेत, चला आशा आहे. मी पण जरा बरं आहे. तर सकाळ सकाळ नाही तरी 12 वाजले ते. तर काल आली आहे आपली दीदी आणि दीदीनं आणले माझ्यासाठी कपडे. इथं बघू शकता, हा एक शर्ट आणलेला आहे मला. आणि इथं बघू शकता, हा बघा, हा एक टी शर्ट आणलेला आहे बहिणीनं आपल्या. बघितलं कसं, हा एक टी शर्ट आणलेला आहे आणि हा एक टी शर्ट तुम्हाला दाखवतो. काय काय स्वयंपाक चालला आहे सकाळ सकाळी. तर इथं बघू शकता पुरणपोळी चालू आहे. आणि इथं मावशी आहेत, मम्मीची मैत्रीण. इथं दिदी आहे आपली. आणि इथं बघू शकता काय व्हिडिओ काढतो की थांबा. आणि इथं बघा पुरण आहे, इथं काय कणिक, इथं पीठ, आणि इथं पोळ्या चाललेल्या आहेत. आणि इकडं बघा काय आहे तुम्हाला दाखवतो. हे काय मोदक आहे काय मग. तर हे दोंड आहे, दोंड ह्याच्यामध्ये काय असतं आतमध्ये. तर हे सगळं मिळून 35 दोंड आहेत, 35. आणि ह्याच्या आतमध्ये काय असतं, ह्याच्या आतमध्ये पुरण असतं. आणि हे बाहेरनं काय कणकेच असतं काय, बाहेरनं कणकेच असतं ना आतमधनं पुरण असतं, त्याला म्हणायचं दोंड. आणि ही खाली पोळ्या इकडे चालले, इथं पोळ्या. आणि इकडे गॅस आहे. अजून काय काय केलंय बस. सुशिक्षित बोलला गेला का ब्लॉग काढतोय हो का. इथं भजी केली आहे ती, इथं भजी केली ती. आणि इथं बघा आपली छोटी बहीण आपली इथं, हिनं आणली बघा माझ्यासाठी कपडे. माझ्यासाठी कपडे हिनं आणले ते, हिनं. ह्यात काय आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो. अयो एवढी आमटी मित्रांनो, आमटी किती नाही पातेलं मोठं आहे पण कालवा करते ती मित्रांनो, कालवा करते ती. पातेलं मोठं आहे पण आमटी बघा अर्धच आहे, अर्ध पातेलं आमटी कसं. तर येणार आहेत दाजे आपले, बारके दाजे. आणि आज दोंड पोळ्याचा कार्यक्रम आहे आपल्या घरी. आणि आपल्या कपिलाला पण एक पोळी करायला सांगितली आहे. कपिलाला पण पोळी कर बरं का, सांगू नका कपिलाला पोळी करायला. मम्मी म्हशीला, रेडीला आणि कपिलाला पोळी, कपिलाला तरी कर. हां, तर कपिलाला पण पोळी करायला सांगितलेली आहे. आता जाऊया तुम्हाला दाखवतो आपल्या मावश्या. इथं बघू शकता पहिल्यांदाच एंट्री झालेली आहे चमचमशी. चमचम मित्रांनो, चमचम लय मोठी चालली बरं का, चपट्या खाती बघा. काय का चमचम, तांबडे चमचम. आणि इथं बघू शकता आहे इथं म्हशी आहे, तुझ्यासाठी पुरणपोळी करायला सांगितली. एक पोळी तुझ्यासाठी सांगितली, काय नीट खायची आणि मारायचं नाही. तेवढं मारलं ना तर तुला पोळी तुझ्या तोंडात नाही घेणार मी, माहिती आहे का. मारायचं नाही तेवढं, काय मारायचं नाही. लोक हात लावून दिला आहे म्हणले हो. पोळी दिली असं सांगते ती, पोळी घेणार असं सांगते. इथं बघू शकता कप्पा कुठे गेली, कप्पा आलीच बघा कप्पा. तुझ्यासाठी पण सांगितली पुरणपोळी करायला. रेडे इकडे, पोळी सांगितली तुला, पोळी माकाल. रेडी बसली बघा तिथं, कप्पीला गेली पळून तिकडं. मारू नको तिला, गेलीच बघा तिकडे. उठलीच ही चमचमची मम्मी उठली बघा इथं. आणि ही मित्रांनो ही कशी दिसते बघा, ही झोपून उठली. आणि कप्पा इकडे की पोळी आणणार आहे थोड्या वेळानं तुला, पोळी. रेडे हो रेड नाही उठणार, रेड खायला आणल्याशिवाय उठणार नाही. असली तर रेड आहे इथं बघा चमचम. काय चमचम आहे ह्याच्यावर बघा कसं टिपका येतं. हो का चाटायला लागली, हो का लगेच चाटायचं. तुला नाही देणार पोळी बरं का, पण तू अजून बारकी आहे. खाल्ली तर खाल्ली, नाही तर 3 पोळ्या आपण करायला सांगलेल्या आहेत. चमचम रेडीला, कपिलाला आणि म्हशीला. तर मित्रांनो आपण मागाशी गेलो वैरण आणण्यासाठी, घामाघूम झालेलो आहे. तर इथं बघा अन्न गेलं होतं बाहेर. आणि इथं बघू शकता काय आणले होते, काय आणले बघा. इथं दाखवतो तुम्हाला. अयो काय आणलं बघा मित्रांनो, टोपे येते ह्यात काय आहे. तर इथं बघू शकता काय आणलेलं आहे. इथं आहे वाटी, नवीन वाटी. आणि इथं आहे नाही ही मित्रांनो ही फुलपात्र आहे. आणि ही वाटे लयच हेवी आहे व. एवढं हेवी कसं आणलंय, लय हेवी आहे दबन. तर ही पण बघा, ही पंती ह्याच्यात देवा लावायचा. आणि इथं बघू शकता तांब्या, लय मोठं तांब्या आहे, 1.5 लिटरचा तांब्या आहे काय. आणि इथं बघू शकता ताट, हे जेवायला ताट मित्रांनो, हे जेवायला
दिदी बघा तिथं रांगोळी काढते तुम्हाला दाखवतो. ए कालवा करू नका बोल सुद्धा. काय ग तर तुम्हाला दाखवतो इथं चाललं आहे रांगोळी काढायची. इथं बघू शकता बिहाइंड द सीन. आपण एक रील बनवणारच आहे. इथं बघा कशी रांगोळी काढली. सीताफळाची नाही तर आंब्याची पानं घेऊन ये रं. ए माऊली आणतो की थांब जरा. काय ग मध्ये मध्ये करते. हो का मित्रांनो हे चिपटा. तू लास्टला व्हिडिओ काढ. हो का इथं चालू आहे रांगोळी काढायचं. इथं बघू शकता असं चालू आहे. हो का कसं रांगोळी काढायचं चालू आहे. काढ की. तर अशा प्रकारे रांगोळी काढायचं चालू आहे. भारी काढली की रांगोळी आहे का ना. इथं बघू शकता अशी रांगोळी काढलेली आहे. हो का हे बघ. अशी अशीच काढलेली आहे. आणि इथं बघू शकता आपण वैरण पण आणलेले आहे. वैरण खाली कडवळ आहे आणि वर गिनीगोल आणलेलं आहे 2 टायमिंगचं. हे काय आहे? मित्रांनो ह्यात काय दाखवतो. अयो मला वाटलं नक्कीच आहे. आणि मग अशा आणलेत अण्णांनी फुलं. झेंडूची पिवळी फुलं आहे ती. आणि ही कोथमीर आहे काय. नाही कोथमीर नाही. आणि ही गुलाब. आणि ही लाल झेंडू. तर तिकडं बघू शकता बाबांचं आगमन झालेलं आहे. बाबा रानातून आलेले आहेत. तो का आत्ता चालतंय बाबा. मित्रांनो कपिलाला पोळी दिली एकच वेळ. रेडीला म्हशीला काय इतकं काय माणसं अजून जेवले नाही तर तुझ्या पोरांना आता मित्रांनो एकच पोळी दिली. आणतो आणतो पान आणायचं. ब्लॉक काढून देत नाही मित्रांनो. पोळी दिली गरम गरम पोळी आहे. आता तिघीत एक भागवायची पोळी. कारण की अजून पाहुणे येणार आहे. ती पाहुण्यांच्या आधीच चालवली ही पोळी आपण. कपिलाला म्हशीला आणि रेडीला देऊया. अर्धी कपिलाला देऊ आणि चतकोर रेडीला आणि म्हशीला चतकोर देऊ. चमचमला काय पोळी नको खायला. चमचम पोळी खायची का. पोळी खायची का नको तुला. तुला नाही यायचं खायला. अयो मित्रांनो मांजर. ए मांजरीने ए ए कुठं चढली तिकडं. मित्रांनो ही मांजरी शानी नाही. उंदरं खाती. हो का पोळी खाणार नाही. वराडते बघा कशी. आता बघा कप्पूला समजा अर्धी करू दे हिला आधी. अर्धी म्हशीला नाही. म्हशीला चारूया दे. म्हशी झाली पोळी तर. म्हशी पोळी धर की. मारणार का मला. मारणार का. मारणार का हां. मारणार का सांग की. हां हो का नाही. हो का नाही. हो का नाही सांग की. दर खा नीट खा. सांडू नको. लगो लगो हात लावू का. हात लावू का. हां लगो लगो हात लावला. पोळी खायला दिली मित्रांनो. हात लावून घेतलाय. काहीच करत नाही मित्रांनो. गोड गोड वाटलं की दाखवलंच गुण आहे ना. तरी आज लय काय एवढं केलं नाही. मस्त सुधारली मित्रांनो. मित्रांनो मस्त सुधारली. तिला गोड गोड पोळी खायला घातली ना त्याच्यामुळे तिचं गुण गोड झाले एकदम. असा विषय झाला. रेडे ए रेडे रेडे ए मित्रांनो रेडी गेली बघा तिकडे. ए रेडी हो इकडे इकडं इकडं. रेडे इकडे रेडे. मित्रांनो रेडीला ऐकू येत नाही बरं का. रेडे हो रेडे पोळी धर. कपो तू नाही खायची. कपो तू नाही रेडीची आहे. कपो ए रेडे तोंडात घालतो तरी हो खाकी. रेडे तुला नको का पोळी. कपो कपो तिला देऊ दे की निम्मी. थांब एकतर मालकीनं निम्मीच दिली आहे. धरी तुला कपो धर. हे रेड धर रेड धर रेड धर की. अगं हो का मित्रांनो तिघ जण. तुला खायची नाही का. गेली बघा तिकडे. रेडे पोळी धर की. रेडे ए चमचमची मम्मी. काय ग कप्पो सगळं तुलाच लागतं. रेडे धर रेडे रेडे खा. खाल्ली बघा चमचमच्या मम्मीने शेवटची पोळी खाल्ली. पाहुणे जर कमी आली शिल्लक राहिले का नाही की नंतर आपण रेडीला पोळी देऊया. रेडीला शिल्लक राहिलं काय. आता तोंडवर केलं आहे मागाशी केलं नाही. कप्पो तुला पण देतो नंतर ना पोळी. इथं बघा चमचम कसं आहे. तर मित्रांनो फायनली दाजी आलेले आहेत आणि चाललं आहे त्यांचं पाय धुवायचं. दीदीचं पण पाय धुवायचं चालवलं आहे. आणि नंतर ना त्यांच्या पायाला हळदी कुंकू लावलं. नंतर ना फुलं ठेवायचं आलं आहे. आणि दीदीच्या पण पाया फुलं ठेवलेली आहेत. आता घरामध्ये एंट्री होत आहे त्यांची. आता इथं घरात आल्यानंतर ना पण गंध लावलेला आहे. पूजा चालली आहे. आरती चालली आहे. आता नंतर ना घरात आल्यानंतर ना पोषकाची आरती चालली आहे. दाजींनी केला जोक. दोघं पण हसायला लागले बघा एकदम.
तर इथं दाजींना गंध लावलेला आहे अजून एकदा अण्णांनी मगाशी पण लावला होता आणि नंतरनं टोपी घातलेली आहे नंतरनं टावेल घातला गळ्यात नंतरनं पोशाख झालेला आहे इथं नंतरनं दिदीला ओटी भरून कार्यक्रम चालू आहे दिदीचा नंतर दिदीला पोशाख झालेला आहे नंतर दिदीला जोडवी भरलेली आहे तिथं आणि मगाशी तर मग सगळं सामान दिदीला देण्यात आलेलं आहे नंतर मम्मीसाठी मम्मीच्या पाया पडले अण्णांच्या पाया पडले दोघंजण बाबांच्या पाया पडले फायनली डोकं टेकवून नंतरनं झालं फोटोशूट ह्यांचं तिघांचं नंतरनं फॅमिली फोटोशूट झालं सगळ्यांचं पण मी नाही कुठंच इथं नंतरनं मम्मीसाठी पोशाख आणलेला आहे तर हे बघा आपलं डेकोरेशन कसं आहे घराचा फोटो सगळ्यांचा फोटो नंतरनं बसलो आम्ही सगळेजण जेवायला मित्रमंडळी बघा अण्णांची सगळी मित्रमंडळी अण्णांची आलेली आहे आणि इथं बघू शकता पुरणपोळीचा स्वयंपाक झालेला आहे केलेला आहे सगळ्यांना जेवण वाढायचं चालू आहे इथं तर मित्रांनो झाली संध्याकाळ आणि मी करतोय जेवण मित्रांनो भात संपून गेला मला भात उरलाच नाही खायला इथं बघू शकता मला भातच मिळाला नाही मित्रांनो एवढंच भेटलं आहे मला किती वाजले ते तुम्हाला दाखवतो इथं बघू शकता 10:30 वाजत आले ते आणि सगळी गेली ती पाहुणे बिहुणे कोण राहिलं नाही सगळी गेली त्यांच्या घरी आणि लाईट गेलेलीच आहे आता लाईट येणार सकाळी 7 वाजता तर करतो जेवण तर तुमच्याकडे पण असल्या प्रथा असतील पारंपरिक प्रथा धार्मिक प्रथा असल्या एवढ्या मान सन्मानाच्या किंवा एकदम धर्माच्या अशा धर्माला धरून राहणाऱ्या तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर करूया जेवण आणि झोपूया आजचा ब्लॉग आपण इथं संपूया तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटू आता आपण त्याच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय